मित्रांनो, समजा तुमच्या घरात किंवा दाराबाहेर एखादा साप आला तर तुम्ही सगळ्यात आधी कुणाला फोन कराल? साहजिकच 112 या आपत्कालीन क्रमांकाला. पण तिथून जर उत्तर मिळालं की हे आमचं काम नाही, वन विभागाला फोन करा, तर ते कायदेशीर आहे का? कधी कधी तर ते म्हणतात की आमचा संबंध नाही, तुम्ही काहीही करा. तर ही पोलिसांची चूक आहे. वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार सापाला म्हणजे विषारी सापाला मारणं गुन्हा आहे. कायद्यानुसार सापाला वाचवणं आणि मानवी जीवितांचं रक्षण करणं ही सरकारची जबाबदारी आहे. पण 112ला कॉल केल्यावर पोलिसांनी आमचा संबंध नाही म्हणणं हे चुकीचं आहे. सापाचा प्रश्न असो किंवा इतर कोणतीही आपत्ती, लोकसेवक म्हणून तातडीची मदत पोहोचवणं हे पोलिसांचं प्राथमिक कर्तव्य असलं पाहिजे. माझी मागणी आणि तोडगा. माझी मागणी साधी आहे. पोलिसांकडे वायरलेस यंत्रणा असते, त्यांच्याकडे वन विभागाचे संपर्क क्रमांक असतात. नागरिकांनी वन विभागाचा नंबर शोधत बसण्यापेक्षा पोलिसांनी वन विभागाशी समन्वय आपला साधून दिला पाहिजे. त्यांना घटनास्थळी पाचारण करायला हवं. पोलिसांनी सुरक्षा द्यायला हवी आणि वन विभागाने सापाला सुरक्षितपणे पकडावं. ही संयुक्त मोहीम म्हणजे जॉईंट ऍक्शन असायला हवी. तसेच जनजागृती. जर पोलीस मदत नाकारत असतील तर त्यांना सांगा की सापाला, नागाला पकडणं वन विभागाचं काम असेलही, पण लोकांचं रक्षण करणं ही पोलिसांचीच ड्युटी आहे. यंत्रणेने आपली जबाबदारी दुसऱ्यावर ढकलून चालणार नाही. मित्रांनो, अशाच जागरूकतेसाठी 2Z रडार शी जोडून राहा. अन्यायाविरुद्ध आणि निष्क्रियतेविरुद्ध आवाज उठवा. जय हिंद.